नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही घरगुती आजीबाईच्या बटव्यातील रामबाण उपाय पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला उपाय, बाळातले रोज 5 ते 7 तुळशीची पानं खाल्ल्यास जन्म झालेल्या बाळाला सर्दी खोकला होत नाही. त्याचबरोबर लहान मुलांना अर्धा चमचा तुळशीच्या पानांचा रस काढून मधासोबत मिक्स करून दिला तर छातीच्या रोगांपासून संरक्षण होते. त्यानंतर पुढील रामबाण उपाय असा आहे, एखाद्या वेळेस उचकी लागली आणि ती जर थांबत नसेल तर वेलचीचे दाणे भाजून त्याचे चूर्ण करावे आणि चूर्ण घेतल्यास उचकी थांबते. त्यानंतर पुढील तिसरा रामबाण उपाय असा आहे, ज्याची प्रवासात उलटी होते किंवा मळमळते अशा व्यक्तींना वेलचीचे दाणे चघळावेत. त्यामुळे मळमळ आणि उलटी कमी होण्यास मदत होते. त्यानंतर पुढील रामबाण उपाय असा आहे, एका मोठ्या चमच्यामध्ये नारळाचे तेल घ्या, त्यात लसणाच्या सोललेल्या 5-6 पाकळ्या टाकून ते भाजून घ्या. जेव्हा तेल थंड होईल तेव्हा त्या तेलाने कमरेभोवती पूर्ण शरीराची मालिश करून घ्या आणि मग आंघोळ करा. लसूण हे नैसर्गिक वेदनाशामक म्हणून काम करते. यामुळे तुम्हाला वेदनेपासून लवकर आराम मिळतो आणि कंबरदुखीस फरक पडतो. त्यानंतर पुढील उपाय असा आहे, खोकला येत असेल आणि छातीत कफ साठला असेल तर मूठभर फुटाणे खा. हे खाल्ल्यानंतर तासभर पाणी पिऊ नका. हे फुटाणे सगळा कफ शोषून घेतात. याने खोकला कमी होण्यास मदत होते. त्यानंतर पुढील रामबाण उपाय असा आहे, कोरडा खोकला येत असेल तर आल्याचा रस 2 चमचे, त्यात 2 चमचे गूळ खिसून घाला. ते चाटण दिवसातून 2 ते 3 वेळा बाळाला चाटायला द्या. हे चाटण 2 वर्षावरील मुलांना द्यायचं आहे. त्यानंतर पुढील रामबाण उपाय असा आहे, दूध, दही, तूप, मध, साखर किंवा केळ यापासून बनवलेले पंचामृत वाढलेले पित्त कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते. त्यानंतर पुढील आजीच्या बटव्यातील रामबाण उपाय, उचकीने हैराण झाला असल्यास 1 चमचा साखर खा. त्यानंतर पुढील उपाय असा आहे, थोडं मीठ पाण्यात टाकून थोडं थोडं प्यायल्याने उचकी लागलेली बंद होते. त्यानंतर पुढील उपाय असा आहे, दुखत असलेल्या दाताखाली अख्खी लवंग ठेवा. त्यामुळे दातदुखी कमी होते. लवंगमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात, ज्यामुळे इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते. त्यानंतर पुढील आजीच्या बटव्यातील उपाय असा आहे, आल्याचा लहानसा तुकडा दुखत्या दाढेखाली धरून चावावा. 15-20 मिनिट तो तसाच ठेवून कोमट पाण्याने चूळ भरावी. यामुळे ठणकणारा दातदुखी कमी होते. आजच्या व्हिडिओमधील आजीबाईच्या बटव्यातील जर रामबाण उपाय तुम्हाला आवडले असतील आणि जर उपयुक्त ठरले तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा मी माझे नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.